जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणसंग्रामासाठी आता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। येत्या 7 फेब्रुवारीला जिल्ह्यात प्रत्यक्ष मतदान पार पडणार असून प्रशासनाने आणि पोलीस दलाने आपली कंबर कसली आहे। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय। 7 फेब्रुवारीला मतदान आणि 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। जिल्हा परिषदेसाठी 115 तर पंचायत समितीसाठी 244 उमेदवार नशीब आजमावत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहिकर यांनी कडक बंदोबस्ताचे आदेश दिले। जिल्ह्यात 891 पोलीस कर्मचारी तैनात असून प्रत्येक तालुक्यात 2 जलद कृती दल कार्यरत असतील। भरारी पथक आणि व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम 24 तास गस्त घालत असून आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई देखील केली जाणार आहे। सांगायचं झालं तर ऑलरेडी 16 FSP 16 VSP आणि 23 ठिकाणी SSP लागलेले आहेत। या ठिकाणी पोलीस बळ आचारसंहितेपासून कार्यरत आहे। महसूलचे जे झोन असतील 112 त्या ठिकाणी देखील महसूल अधिकाऱ्यांसोबत पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। याशिवाय मतदान केंद्र आणि मतदान केंद्राबाहेरचा 100 मीटरचा एरिया या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता आयोगाच्या दिशानिर्देशानुसार आवश्यक मनुष्यबळ नेमण्यात आलेलं आहे। आणि एकंदरीत संपूर्ण जिल्ह्यामध्ये 57 सेक्टर्समध्ये पोलीस यंत्रणा कार्यरत राहणार आहे। या सेक्टर्समध्ये विविध जे काही गट आहेत त्यानुसार आणि काही ठिकाणी आवश्यकतेनुसार जिओग्राफिकल एरिया बघून 2 गट किंवा गणाचा देखील समावेश होईल, जेणेकरून पॅट्रोलिंगला तो एरिया सलग आणि योग्य असेल। या पद्धतीने पोलीस यंत्रणेचं नियोजन झालेलं आहे। आपल्याकडे एकूण बंदोबस्त जो लागतो आहे त्यामध्ये 1 पोलीस अधीक्षक, 1 पोलीस अपर पोलीस अधीक्षक, 3 DYSP, 82 पोलीस अधिकारी आणि 1217 पोलीस अंमलदार, याशिवाय 1750 होमगार्ड्स आणि 2 SRPF कंपनी एवढा एकूण बंदोबस्त लागतो आहे। यामध्ये थोडाफार बदल व्हायची शक्यता आहे। बाहेरील मनुष्यबळ आतापर्यंत आपण जे प्राप्त करू त्यामध्ये 25 अधिकारी, 600 पोलीस अंमलदार, 1742 होमगार्ड्स आणि 2 SRPF कंपनी आहे। त्यामध्ये धुळे, नाशिक या 2 जिल्ह्यातून आपल्याकडे होमगार्ड्स येत आहेत। याशिवाय ठाणे शहर, मीरा भाईंदर या ठिकाणाहून पोलीस आणि नवी मुंबई या ठिकाणी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आपल्याला 5 तारखेपर्यंत उपलब्ध होणार आहेत। उपलब्ध झाल्यानंतर त्यांची त्या ठिकाणी योग्य नेमणूक केली जाईल। कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक कारवाईचा एक मेजर रोल असतो। आचारसंहिता जिल्हा परिषद लागू झाली तेव्हापासून आपण BNSS 126 अंतर्गत 246 लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामध्ये 90 लोकांचे इंटरिम बॉन्ड आणि 32 लोकांचे फायनल बॉन्ड घेण्यात आलेले आहेत। याशिवाय जे सराईत आहेत त्यांच्याकडून 60 लोकांवर आपण कारवाई केली, त्यापैकी 11 लोकांचे इंटरिम बॉन्ड आणि 12 लोकांचे फायनल बॉन्ड घेण्यात आले आहेत। याशिवाय जे दारूचे व्यवसाय करतात, दारूकरिता सरावलेल्या अशा एकंदरीत 36 लोकांकडून आपण आतापर्यंत फायनल बॉन्ड घेतलेले आहेत। ही सर्व आकडेवारी ही आचारसंहितेच्या कालावधीतली आहे। आपण या व्यतिरिक्त जर विचार केला तर मागच्या महिन्यातच आपल्याकडे नगरपालिकेचे इलेक्शन झालेले आहेत ते, आणि मागील 6 महिन्यापासून जे आपण कारवाई करतो त्यामध्ये शरीराविरुद्धचे जे गुन्हे करणारे सरावलेले असतात, 2 पेक्षा जास्त गुन्हे असलेले, किंवा मालमत्तेचे असतात ज्यांच्या विरुद्ध 2 पेक्षा जास्त गुन्हे आहेत, आणि याशिवाय अवैध धंदे, वेगवेगळ्या प्रकारच्या अवैध धंद्यामध्ये सरावलेले 2 पेक्षा जास्त गुन्हे असलेले जे आरोपी आहेत, अशा एकूण 913 लोकांवर ऑलरेडी आपण जिल्हा परिषदेच्या आचारसंहितेपूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई करून चुकलेलो आहे। आचारसंहितेदरम्यान आपण एकूण 54 दारूच्या कारवाई केलेल्या आहेत, 57 आरोपींवर कारवाई केली आणि 55,27,000ची एकूण दारू जप्त करण्यात आलेली आहे। आणि वाहनं आणि इतर किंमत जर बघितली तर 71,47,000ची आतापर्यंत आपण दारू जप्त केलेली आहे। दरम्यानच्या काळामध्ये ऑल आउट ऑपरेशनमध्ये आमच्या एक तलवार जप्त करण्यात आलेली आहे आणि इतर कारवायांमध्ये गुटखा आणि बाकीची कारवाई करण्यात आली आहे। मागचा 6 महिने जर आपण बघितलं तर मागील वर्षभरात आपण तडीपारची कारवाई सध्या या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कुठलीही तडीपारची कारवाई झालेली नाही।
परंतु ऑलरेडी आपल्या जिल्ह्यातनं 7 लोक सध्या तडीपार आहेत. SSP पथकाद्वारे जी कारवाई केली त्यामध्ये मेजर जी दारूची होती त्यामध्ये एकूण 2 कारवाया तिथे झालेल्या आहेत आणि एकूण जप्त मुद्देमाल SSPच्या ठिकाणी 52 लाखाचा झालेला आहे. या दरम्यान ओव्हरऑल कायदा व सुव्यवस्था चांगली राहिली असं म्हणायला हरकत नाही. अजूनही प्रचारात जे काही येत आहेत आपण दरम्यानच्या कालावधीमध्ये फक्त निवडणुकीच्या अनुषंगाने एक गुन्हा फक्त दोडामार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला होता. त्यामध्ये देखील रीतसर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आणि प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आलेली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून शस्त्र जे लायसन्स वेपन असतात ते जमा करून घेण्यात येतात. मागे जसं बोललोय आपल्याकडे 100% ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्या सर्वांची वेपन्स जप्त करण्यात आलेले आहे. एकूण 90 लोकांना स्पोर्ट्स आणि सुरक्षा रक्षक म्हणून जे कार्यरत आहेत त्यांना 90 लोकांना सूट दिलेली होती. त्यांचे शस्त्र वगळता बाकी 95% लोकांची शस्त्र जमा झालेले आहेत. उर्वरित जे आहेत ते इतरत्र माजी सैनिक जे बँकांकडे व सुरक्षा रक्षकांचे जे कार्य करतात किंवा ज्यांना ऑल इंडिया वेपन कॅरी करण्याची आपण सूट दिलेली आहे आणि ते आपलं जिल्हा सोडून बाहेर आहेत अशा लोकांची 42 लोकांची शस्त्र अद्याप जमा व्हायची आहेत. त्याची कारणं मी सांगितली की एक तर त्यांना ऑल इंडिया लायसन्स आहेत त्यामध्ये आपल्या जिल्ह्यात नाहीत किंवा बाहेर आहेत किंवा कुणी प्रवासात आहेत जे येतील. तर जवळपास आपण या दृष्टीने आपली चांगली कारवाई झालेली आहे. निवडणुकी व्यतिरिक्तच त्या दिवशी म्हणजे मतमोजणीच्या दिवशी खास करून आपल्याकडे मोठी कोकणातली आराध्य दैवत श्री देवी भराडीची यात्रा आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या दृष्टीने देखील पोलिसांचा मेजर बंदोबस्त हा 8 तारखेपासून सायंकाळपासून सुरू होईल. त्या दृष्टीने देखील आमची पूर्वतयारी झालेली आहे. तर एकंदरीतच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक आणि येणारी श्री देवी भराडीची यात्रा या सर्वच च्या अनुषंगाने जे काही कायदा व सुव्यवस्था आहे ती आपण निश्चितच समर्थपणे पार पाडू अशा आम्हाला विश्वास आहे. आपल्या सर्वांचं यामध्ये माध्यम प्रतिनिधी आणि पत्रकार मंडळींचं नेहमीच सहकार्य लाभलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्या वतीने आवाहन करतो की सर्वांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करावं. जो काही किरकोळ विषय असेल त्या विषयात वेळीच पोलीस यंत्रणेला अवगत करावं आणि आपला अमूल्य असा मतदानाचा हक्क निर्भयपणे सर्वांनी बजावावा. धन्यवाद. 50 गट आणि 100 गण आहेत. आपण 31 जानेवारी 2026 ला निवडणूक कार्यक्रम अंतिम प्रसिद्ध केलेला आहे. आपल्याला माहित आहे की मतदान हे दिनांक 7 फेब्रुवारी 2026 शनिवारी सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेत होणार आहे. या दिवशी उद्योग ऊर्जा कामगार विभागाने देखील सुट्टीचं GR काढलेलं आहे मतदानाचा हक्क बजावण्याकरता. आणि त्याच पद्धतीने आपण देखील त्या दिवशी जे काही आठवडी बाजार होणार होते ते देखील बंद ठेवण्याचे आपण आदेश पारित केलेले आहेत. 6 आणि 7 तारखेला दोन्ही दिवशी आपण ड्राय डे डिक्लेअर केलेला आहे जिल्ह्यामध्ये. आपली मतमोजणी ही दिनांक 9 फेब्रुवारी 2026 म्हणजे सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून सर्व ठिकाणी सुरू होईल. आपल्याकडे एकूण 870 मतदान केंद्र होते परंतु आता त्याची संख्या ही कमी झालेली आहे. पुढे डिलीट नाही केला. आपल्याकडे जिल्हा परिषदचे निवडणूक विभाग म्हणजे गट हे 50 आहेत परंतु 8 गट बिनविरोध झाल्यामुळे एकूण 42 निवडणूक विभाग म्हणजे गटांमध्ये आता निवडणुका होतील आणि 100 गण होते परंतु 17 ठिकाणी बिनविरोध उमेदवार असल्यामुळे तिथे देखील त्या गणांची संख्या आपली 83 अशी झालेली आहे. आणि यामुळे एकूण कमी झालेल्या केंद्रांची संख्या ही 60 इतकी आहे. त्यामुळे आपल्याकडे आता एकूण 810 मतदान केंद्रांवरती मतदान होणार आहे. एकूण जिल्हा परिषद गटांसाठी विचार करता 42 गटांमध्ये एकूण वैध उमेदवार आपले 231 आहेत आणि 83 गणांसाठी एकूण वैध उमेदवार 318 जण आहेत. त्यातून माघार झाल्यानंतर जिल्हा परिषद गटांमध्ये एकूण 115 उमेदवार आता निवडणूक लढवणार आहेत आणि पंचायत समिती गण म्हणजे निर्वाचक गणांमध्ये एकूण 244 उमेदवार आपल्या नशीब आजमावतील.
तसेच 810 ही आपली अंतिम मतदार केंद्रांची संख्या आहे. आपण जसं बघितलं की पूर्वी आपल्याकडे 5,99,564 इतके मतदानाचा हक्क बजावणार होते. परंतु जसं आपण सांगितलं की काही मतदारसंघांमध्ये जसं बिनविरोध झाल्यामुळे आपल्याकडे मतदार संख्या देखील कमी झालेली आहे. एकूण 5,61,105 इतके मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. हे आपल्याकडचं जे पोलिंग पार्टीचं आहे त्याचं एकूण मनुष्यबळ आहे. आपण क्षेत्रीय दंडाधिकारी म्हणजे झोनल ऑफिसर्स जे आहेत ते 134 इतके आहेत. आपण 100 गणनिहाय असं सुरुवातीला आयडेंटिफाय केलं होतं. त्यानंतर जिथे ज्या गणांमध्ये मतदान केंद्र जास्त आहेत प्लस आपल्याकडे काही शॅडो एरियाज आहेत किंवा काही दुर्गम भाग आहेत त्यासाठी आपण अधिक क्षेत्रीय दंडाधिकाऱ्यांची आपण नेमणुका केलेल्या आहेत. एकूण 810 मतदान केंद्र आता अंतिम झालेले आहेत. परंतु सरप्लस आणि राखीव धरून आपण एकूण 891 केंद्राध्यक्ष आणि तितकेच तिन्ही पोलिंग ऑफिसरचे आपण आता सध्या नेमणुका केलेल्या आहेत. एकूण 872 शिपाई आणि 810 मतदान केंद्रासाठी 810 व्यवस्थापक अशा पद्धतीने एकूण 5,380 लोकांची आपण मतदानाच्या कर्तव्यासाठी नेमणुका केलेल्या आहेत. दुसरं प्रशिक्षण हे 6 फेब्रुवारी 2026 म्हणजे पोलिंग पार्टी ज्यावेळेस निघतील त्याच्या आदल्या दिवशीच हे होणार आहे. म्हणजे त्या दिवशी 6 फेब्रुवारीला. त्यानंतर दुबार मतदाराच्या बाबतीत एकूण आपल्याला जी यादी आली होती त्यामध्ये 10,847 इतके दुबार मतदार आपल्याला आढळून आले होते. आणि त्या अनुषंगाने जे आपल्याला 29 ऑक्टोबर 2025 ची जी गाईडलाईन आहे राज्य निवडणूक आयोगाची त्या निर्देशान्वये कारवाई केल्यानंतर जवळपास 1,072 यांच्याशी आपला संपर्क झालेला नाही. त्याच पद्धतीने एकूण दुबार ऍक्च्युअल आम्हाला आढळून आलेले जे मतदार आहेत ते एकूण 729 आहेत. इतर मतदार जे दुबार दिसत आहेत ते आपल्याकडे नामसाधर्म्य खूप प्रमाणात असल्यामुळे ते दुबार मतदार दिसत आहेत आणि काही 300च्या आसपास मयत मतदार देखील दिसत आहेत. आणि त्या पलीकडे जाऊन आता जिथे दुबार दिसत आहे त्यासाठी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्याच्या अनुषंगाने मतदानाचे जे आपले केंद्राध्यक्ष असतील आणि पोलिंग ऑफिसर्स असेल त्यांना त्या पद्धतीने त्यावेळेस करायच्या जे काही त्यांना करायचे आहेत कार्यवाही त्याचे आपण स्पष्ट निर्देश दिलेले आहेत आणि तसं प्रशिक्षणामध्ये देखील त्यांना आपण निर्देशित केलेले आहेत. आपले एकूण सखी मतदान केंद्र जे आहेत ते 8 आहेत. शाडो मतदान केंद्र जिथे नेटवर्क नसतं असे 8 आहेत. 8 ठिकाणी आदर्श मतदान केंद्र आपण केलेले आहेत. ईव्हीएमच्या बाबतीत आता अंतिम आपली मतदान केंद्रांची संख्या ही 810 आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी लागणारे कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट हे 810च असतील. आपल्याला कुठेही उमेदवारांची संख्या कमी असल्यामुळे आपल्याला एकच बॅलेट युनिट प्रत्येक कंट्रोल युनिटच्या मागे आपण दिलेला आहे. त्याच पद्धतीने आपण सरप्लस कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट्स दिलेले आहेत. साधारण प्रत्येक मतदान गणाच्या मागे 3 किंवा 4 अशा पद्धतीचं राखीव मतदान यंत्रांची आपण सोय केलेली आहे. झोनल ऑफिसर्सकडे हे कॅरी होतील. त्यामुळं इलेक्शनच्या वेळेस मतदानाच्या दिवशी जर मतदान हे यंत्र बंद पडले तर लगेच इमिजिएटली ते मूव्ह होतील आणि त्या पद्धतीचं सर्व नियोजन आम्ही करायला सांगितलेलं आहे. हे मतदान मोजणी प्रशिक्षणाचे स्थळ आहेत. सर्व तहसील कार्यालयांमध्ये मतदानाचे प्रशिक्षण काउंटिंगचे प्रशिक्षण होतील. जसं की 9 तारखेला आपलं काउंटिंग आहे तर 4 तारखेला पहिलं प्रशिक्षण आहे त्यांचं आणि 8 तारखेला म्हणजे मतमोजणीच्या आदल्या दिवशी त्यांचं द्वितीय प्रशिक्षण असणार आहे. पुढे या स्ट्रॉंग रूमच्या व्यवस्था आहेत. साधारण एक मालवण तालुका आणि सावंतवाडी तालुका आणि कुडाळ तालुका हे सोडले तर सगळीकडे तहसील कार्यालयामध्ये आपल्या स्ट्रॉंग रूमची व्यवस्था आहे. कुडाळमध्ये तालुका क्रीडा अधिकाऱ्यांचा जो बॅडमिंटन हॉल आहे तिथे आहे. सावंतवाडीमध्ये देखील माननीय बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी इथला जो हॉल आहे तिथे आहे, जो नगर परिषदेच्या ताब्यातला हॉल आहे. आणि मालवणला शासकीय तंत्रनिकेतन कुंभार माठ मालवण इथे स्ट्रॉंग रूम आहे आणि त्याच्या पूर्णपणे त्याच्या सुरक्षेची जबाबदारी वगैरे असतील किंवा इतर त्याच्या काही सोयी सुविधा असतील त्याची देखील आम्ही खात्री केलेली आहे. हे मतमोजणीचं ठिकाण आहे. सर्व ठिकाणी जवळपास तहसील कार्यालयांमध्येच मतमोजणी आहे. फक्त मालवण येथे शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथे आहे आणि सावंतवाडीमध्ये बॅडमिंटन हॉल जिमखाना मैदान सावंतवाडी येथे आहे. मतमोजणीसाठी सरासरी 10 ते 14 टेबल्स मतमोजणीचे प्रत्येक ठिकाणी केलेले आहेत. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या ठिकाणी येणारा ताण जशा पद्धतीने आहे त्या पद्धतीने त्यांनी त्याचं नियोजन केलेलं आहे. पुढे ही प्रत्येक
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावरती आणि जिल्हा स्तरावरती ही मीडिया सेलची व्यवस्था केली आहे आणि संपर्क अधिकारी आहेत. मतदार जनजागृतीचे अभियान आपण बऱ्याच ठिकाणी घेतलेले आहेत. हे साधारण काही मॉडेल्स आहेत की जिल्हाधिकारी कार्यालयात आपण शपथ दिलेली आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी हायस्कूलच्या माध्यमातून जनजागृती असेल किंवा सेवाभावी संस्थांच्या मदतीने देखील जनजागृती आपण खाली करत आहोत. नेक्स्ट घ्या. तक्रार निवारण कक्षाची स्थापना. तर तक्रार निवारण देखील आपण जिल्हा स्तर आणि 8ही तालुके या ठिकाणी तक्रार निवारण कक्ष आपण स्थापन केलेले आहे. आज रोजीपर्यंत आतापर्यंत आपल्याला कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. यावेळेस आपल्याला मार्कर पेन न वापरता इंडेलिबल इंकचा वापर केलेला आहे. त्या पद्धतीचे इंकच्या बॉटल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत आणि आम्ही त्या खाली तालुक्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आम्ही पाठवून देखील दिलेले आहेत. आचारसंहिता कक्ष, तक्रार निवारण कक्ष ही 24 तास कार्यान्वित आहेत. तसेच आपल्याला जर वोटर लिस्ट आणि मतदारांची नावं शोधायची असेल तर mahasekvotelist.in ही वेबसाईट किंवा पोर्टल आणि मताधिकार ॲप देखील याच्यावरती देखील मतदारांची माहिती आपल्याला मिळेल. प्रचाराची मुदत जसं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम आहे त्या अनुषंगाने मतदान सुरू होण्याआधी 24 तास आधी प्रचाराची मुदत संपेल. म्हणजे दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता.